हॅलो एव्हरीवन. आजच्या पार्टमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा तिसरा यूज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा तिसरा यूज अभ्यासणार आहोत. तिसरा यूज आहे टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन वेगवेगळ्या सिस्टीममधले युनिटचा कन्व्हर्जन फॅक्टर शोधणे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथचं SI सिस्टीममधलं युनिट आहे मीटर. मीटर काय आहे? SI सिस्टीममधलं युनिट. आणि CGS सिस्टीममधलं युनिट आहे सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर दॅट इज हिअर कन्व्हर्टेड इन टू व्हॉट? 100 सेंटीमीटर. म्हणजेच हा 100 जर 10च्या पॉवरमध्ये लिहिला 10⁻² सेंटीमीटर. म्हणजेच हा 100 काय आहे? तर मीटर कन्व्हर्टेड इन टू सेंटीमीटर. म्हणजेच हा 100 त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर झाला. म्हणजेच हा 10⁻² जो आहे हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. आणि हा डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्याने आपल्याला शोधायचा आहे. यासाठी आपण एक एक्झाम्पल समजून घेणार आहोत. नाऊ SI युनिट ऑफ वर्क. SI युनिट वर्कचा आहे जूल. आणि CGS युनिट ऑफ वर्क दॅट इज अर्क. हे CGS युनिट आहे. नाऊ त्याच्यासाठी आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला आधी वर्कसाठी लिहून घ्यावा लागेल. डायमेन्शन्स आहेत वर्कचे m⁻⁴, l⁻², t⁻⁻². And therefore here to find the conversion factor between joule and erg, here consider that x being conversion factor. म्हणजेच x हा त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे हे आपण कन्सिडर करणार. म्हणजेच इथे आपण ह्या xची व्हॅल्यू काढणार. आणि यासाठी m1⁻⁴, l1⁻², आणि t1⁻⁻², that is equal to x into m2⁻⁴, l2⁻², t2⁻⁻². and therefore here that x is equal to, आता हा m2, l2, t2 जो आहे तो आपण राईट हँड साईडला घेणार आणि x एका बाजूला ठेवणार, कारण आपल्याला इथे xची व्हॅल्यू काढायची आहे. आणि म्हणून m1/m2 इंटू l1 इंटू l2 ब्रॅकेट⁻², आणि t1/t2 ब्रॅकेट⁻². आता इथे m1, l1, t1 आणि m2, l2, t2 काय आहेत? नाव हिअर सफिक्स 1 दॅट मीन्स हिअर दॅट इज m1, l1, t1 दॅट इज 1 फॉर SI युनिट. म्हणजे हे जे डायमेन्शन आहे हे SI युनिटसाठी आहे. m2, l2, t2 हे सफिक्स 2 आहे या सगळ्यांना, आणि म्हणून ते CGS युनिट आहेत. आता आपल्याला SI युनिट LMT एक्सप्रेस इन मीटर, किलोग्रॅम अँड सेकंद. आपल्याला माहिती आहे LMTचे SI युनिट आहेत लेंथचं मीटर, मासचं किलोग्रॅम आणि टाईमचं सेकंद. आणि CGS युनिट LMTचं दॅट इज एक्सप्रेस इन हिअर लेंथ एक्सप्रेस इन सेंटीमीटर, मास एक्सप्रेस इन ग्रॅम अँड टाईम एक्सप्रेस इन सेकंद. आणि म्हणून x इज इक्वल टू, आता m1/m2 आहे. m1 हे SI युनिट आहे, m2 हे CGS युनिट आहे. आणि म्हणून हे जे युनिट आहेत हे युनिट आपण ह्यामध्ये काय करणार? सपोज दॅट दिस इज इक्वेशन नंबर 1. ह्यामध्ये हे युनिट पुट करणार. m1 दॅट इज द हिअर मास, therefore SI युनिट फॉर मास इज व्हॉट? kg. m2 दॅट इज द हिअर मास इन CGS सिस्टीम. आणि म्हणून CGS सिस्टीममधलं मासचं युनिट काय आहे? रे ग्रॅम. आणि म्हणून इथे ग्रॅम म्हणजेच kg/g ब्रॅकेट⁻1. मग ह्या ज्या पॉवर आहेत ह्या पॉवर त्यांच्या तशाच ठेवायच्या ब्रॅकेट⁻1. l1 ही लेंथ SI सिस्टीमसाठी आहे, आणि म्हणून त्याचं SI सिस्टीममधलं युनिट मीटर आहे. म्हणून पुट हिअर दॅट इज m डिवायडेड बाय l2. l2 हे CGS सिस्टीममधली लेंथ आहे, आणि म्हणून त्याचं युनिट सेंटीमीटर CGS, म्हणून डिवायडेड बाय सेंटीमीटर. t1
याचं टाईमचं SI सिस्टीममधलं सेकंद आणि T2 दॅट इज ऑल्सो सेकंद, आणि म्हणून सेकंड डिवायडेड बाय सेकंद ब्रॅकेट रेज टू -2. आता इथे आपल्याला माहिती आहे ग्रॅम किलोग्रॅम, ग्रॅममधलं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करताना आपल्याला माहिती 1 kg इज इक्वल टू व्हॉट 1000 ग्रॅम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम, म्हणजेच 1000 म्हणजेच किती तर 10⁻³ आणि म्हणून पुट द व्हॅल्यू ऑफ दिस 10⁻³ दॅट इज 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम, ह्यामध्ये kgच्या प्लेसवर इथे टाकायची, म्हणजेच 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय दिस ग्रॅम. आता मीटर पण माहिती आहे आपल्याला. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजे दॅट इज 10⁻². आणि म्हणून इथे 100 आपण टाकणार, म्हणजेच 10⁻² ब्रॅकेट रेज टू 2 इन टू दिस 1. SS कॅन्सल झाला म्हणजेच राहिला 1, आणि म्हणून 1⁻². आता इथे हे ग्रॅममध्ये कन्वर्ट केले, ते Gमध्ये लिहिले म्हणून हा G कट झाला. सेंटीमीटर आपण मीटर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केले म्हणून हा सेंटीमीटर इथे लिहिला, कट झाला. तसंच सेकंद कट झालेलाच आहे. म्हणून रिमेनिंग 10⁻³ ब्रॅकेट रेज टू 1 दॅट इज 10⁻³ मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच किती 10⁻². 10⁻² ब्रॅकेट रेज टू 2 म्हणजेच 10⁻⁴. 1⁻² -2 म्हणजेच दॅट इज हिअर 1, म्हणजे याचा स्क्वेअर काय होईल 1. देअरफॉर 10⁻³ 10⁻⁴ इंटू 1. म्हणून एक्सची व्हॅल्यू काय मिळाली. आता इथे ह्या पॉवर्सची काय होईल ॲडिशन, दॅट इज 10⁻⁷. म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग, म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. दॅट इज हिअर 10⁻⁷ इज व्हॉट दॅट इज द कन्व्हर्जन फॅक्टर. या यूजवर आधारित आपण पुढचं एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. दॅट इज द डेन्सिटी ऑफ ऑइल इज 0.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इन CGS युनिट. फाइंड इट्स व्हॅल्यू इन SI युनिट. CGS युनिट डेन्सिटीचं आपल्याला डेन्सिटी ऑफ ऑइलचं दिलेलं आहे आणि त्याचं SI युनिट आपल्याला काढायला लावलेलं आहे. आणि म्हणून यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा तिसरा यूज करून ते आपण काढणार आहोत. आता डायमेन्शन फॉर्म्युला फॉर डेन्सिटी आधी लिहून घेणार. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी दॅट इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणून L⁻³ व्हॉल्यूम दॅट इज L⁻³ न्यूमरेटरला नेलं L⁻⁻3, मास m⁻⁻1 आणि टाईम T⁻�0. आता हा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण SI युनिट आणि CGS युनिटमध्ये कन्सिडर करणार. आणि म्हणून इन CGS युनिट, तर इथे 2 कॉलम करून घेऊया, इन CGS युनिट आणि इन SI युनिट. CGS युनिटमध्ये L1 दॅट इज हिअर 1 सेंटीमीटर, M1 दॅट इज हिअर 1 ग्रॅम, देन हिअर T1 that is in second, in CGS unit is also second. Similarly in SI unit मध्ये आपण L2 M2 म्हणजे सफिक्स 2 कन्सिडर करणार. म्हणून L2 that is 1 meter that is equal to 100 centimeter. M2 here 1 kg आणि म्हणून इथे 1000 ग्रॅम. kgचं कन्वर्शन ग्रॅममध्ये करा आणि T2 हिअर दॅट इज 1 सेकंद. म्हणून डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी इन CGS सिस्टीम काय झालं, L1⁻³ M1⁻1 and T1⁻0. Here in SI system that is dimensional formula for density is what, L2⁻³ M2⁻1 and T2⁻0. तर हा
CGSमध्ये कन्सिडर केला आणि हा SI युनिटमध्ये कन्सिडर केला. अँड देअरफॉर हिअर दॅट राईट डाऊन हिअर वी हॅव टू कन्व्हर्ट हिअर इन SI सिस्टीम. देअरफॉर कन्व्हर्जन फॅक्टर SI युनिटला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. आणि म्हणून डेन्सिटी ऑफ ऑइल इन CGS इज 0.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू हिअर कन्वर्जन फॅक्टर X कन्सिडर केला. and therefore X multiply by here in SI system that is kg per meter cube, kg per meter cube. and therefore we are going to find the value of X. इथे आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला डेन्सिटीचं SI युनिट आपल्याला मिळेल. and therefore here now 0.8 write down the dimension formula for density in CGS unit, that is L1 raised to minus 3, M1 raised to 1 and T1 raised to 0, that is equal to X तसाच ठेवा. डायमेन्शनल फॉर्म्युला SI सिस्टीममधला लिहून घ्या. L2 raised to minus 3, M2 raised to 1 and T2 raised to 0. Xची व्हॅल्यू काढायची म्हणून X लेफ्ट हँड साईडला ठेवा. इकडे मल्टिप्लाय तो इकडे जाताना डिवाइड. 0.8 असाच ठेवा. नाव हिअर इन ब्रॅकेट दॅट इज L1 अपॉन L2 ब्रॅकेट रेस टू मायनस 3. सिमिलर युनिट जी आहे सेपरेट लिहून घ्या. M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 1, T1 अपॉन T2 ब्रॅकेट रेस टू 0. दॅट इज इक्वल टू 0.8 L1 किती आहे 1 सेंटीमीटर म्हणून 1 सेंटीमीटर. L2 काय आहे सेंटीमीटर. आता एकच युनिट इथे यूज करणार आणि म्हणून 100 सेंटीमीटर. मीटरचे 100 सेंटीमीटरमध्ये CGS युनिटमधले आपण लिहून SI युनिटमधले आपण लिहून घेतले. दॅट इज L2 इज इक्वल टू 1 मीटर म्हणजेच CGSमध्ये किती 100 आणि म्हणून ते इथे 100 सेंटीमीटर लिहिले. सिमिलरली हिअर M1 इन CGS दॅट इज 1 ग्रॅम. M2 is equal to 1 kg, that is in SI system. In CGS that is 1000 gram. And therefore here write down 1000 gram. T1 T2 1 सेकंद दोघांमध्ये सेम आहे. ब्रॅकेट रेस टू 0. आता दॅट इज इक्वल टू सेंटीमीटर कॅन्सल. इथे ब्रॅकेटची पॉवर -3 ब्रॅकेटची पॉवर 1. 0.8 1 डिवायडेड बाय 100 आपण 10च्या पॉवरमध्ये लिहू 10 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू -3. 1 ग्रॅम कॅन्सल. 1000 आपण 10च्या पॉवरमध्ये लिहू 10 रेस टू 3 ब्रॅकेट रेस टू 1. इथे 1 कॅन्सल म्हणजे 1 रेस टू 0 रिमेनिंग इज 1. दॅट इज इक्वल टू 10 रेस टू 2 न्यूमरेटरला न्या. 10ची पॉवर काय होईल -2 ब्रॅकेट रेस टू -3. 10 रेस टू 3 डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह न्यूमरेटरला जाताना निगेटिव्ह अकॉर्डिंग टू रूल ऑफ पॉवर. 1 रेस टू 0 इज 1. कुठल्याही संख्येची 0 पॉवर असेल तर त्याचा ॲन्सर काय असतं 1. देअरफॉर 0.8 10 रेस टू -2 आणि 10 रेस टू -3 that means what 10 raised to 6 minus here multiplication that is here positive 10 raised to 6 multiply 10 raised to -3 that is equal to 0.8 into 10 raised to 6 10 raised to -3 यांची सबट्रॅक्शन होईल आणि किती येईल 10 raised to 3. आणि म्हणून हे जर इक्वेशन 1 असेल then here we can write that is 0.8 ग्रॅम सेंटीमीटर पर क्यूब इज इक्वल टू Xची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.8
into 10⁻³ kg per meter cube. म्हणजेच here that is the its value in SI unit is 0.8 into 10⁻³ kg per meter cube. इथे आपण आन्सर लिहू शकतो. Therefore density of oil in SI unit is 0.8 into 10⁻³ kg per meter cube. अशा प्रकारे आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचे 3 युजेस अभ्यासले. दॅट इज फर्स्ट इज टू फाइंड द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड इज टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. अँड थर्ड इज टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट.